नमस्कार, मी सविता वानकर। ऑडिटचा आपला हा दुसरा व्हिडिओ। कमेंट्समध्ये बऱ्याच महिलांनी मला ऑडिटविषयी माहिती सांगा असं सांगितलेलं आहे। तर आपण ऑडिटचे सर्व व्हिडिओ करणार आहोत। गटाचे, ग्रामसंघाचे, प्रभाग संघाचे, त्याचबरोबर स्टेप बाय स्टेप ऑडिट कसं करायचं आणि त्या सगळी पूर्ण ऑडिटची प्रक्रिया ही आपण फॉर्मॅट सहित उदाहरणं वेगवेगळे घेऊन 5-6 वर्षाचं आपण ऑडिट प्रत्यक्षात कसं करायचं हे सगळे व्हिडिओ आपण करणार आहोत। तर त्यामध्ये तुम्हाला फक्त एवढं करायचं आहे की जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा। तर चला आपण बघूया आजच्या व्हिडिओमध्ये की आज आपल्याला ऑडिट करत असताना काय करायचं आहे आणि काय करू नये। तर काय करावं याविषयी आपण चर्चा करूया। तर बघा, सगळ्यात पहिले आपल्याला ज्या गटाकडे ऑडिटला जायचं आहे तर त्या गटाला पूर्व सूचना असणं गरजेचं आहे। त्या गटाच्या CRP आहे, त्या गटाचे अध्यक्ष, सचिव, लिखाण करणारी जी ताई आहे तिला या ऑडिटची पूर्व सूचना देणं गरजेचं आहे। दुसरी गोष्ट, आपण जात असताना तिथं वेळेवर पोहोचलं पाहिजे। त्यानंतर आपण तिथं ऑडिटला जात आहोत तर आपल्याकडे सगळे फॉर्मॅट असले पाहिजे, पेन, पेन्सिल, खोडरबर, शॉर्पनर, त्याचबरोबर आपलं स्वतःचं एक रजिस्टर। अशा पूर्ण तयारीनं आपल्याला ते ऑडिट करायला जायचं आहे। तिथं गेल्यानंतर त्यांच्याकडे जे काही उपलब्ध रजिस्टर आहे, तसे गटाचे एकूण 5 रजिस्टर आहे, पण ते 5ही रजिस्टर सगळ्यांकडे असतील असं होणार नाही। ते आपल्या आपल्या भागानुसार, आपल्या आपल्या गटाच्या परिस्थितीनुसार ते रजिस्टर आहे, पण जे आहे उपलब्ध त्या रजिस्टरची सगळ्यात पहिले यादी करायची। त्या रजिस्टरमध्ये एकूण एक झालेला व्यवहार, बैठका तुम्हाला रजिस्टर तपासायचं आहे। आता रजिस्टर तपासायचं कसं त्याचा मी वेगळा व्हिडिओ करून तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे आता मी फक्त इथं रजिस्टर तपासा असं सांगते आणि त्याची पूर्ण डिटेल माहिती मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर मग रजिस्टर तपासल्यानंतर त्या रजिस्टरमध्ये जे काही कमतरता असेल, ज्या काही त्रुटी असेल तर त्या आपल्याला त्यांना समजून सांगायचं आहे। बघा, कोणाच्या चुका काढणं हे आपल्याला कोणालाही आवडत नाही, कारण आपण तिथं एक ऑडिटर म्हणून जाणार, तर त्यापेक्षा जर आपण एक मार्गदर्शकाच्या भूमिकामध्ये जर गेलो तर आपल्याला आपण लोकांना हवेसे वाटू आणि लोकांना पण, त्या गटांना पण असं वाटेल की ह्या ताई आपल्याकडे आल्या पाहिजे आणि आपल्या ज्या काही छोट्या मोठ्या किरकोळ चुका झालेल्या आहे, तसं आता गटाचे रेकॉर्ड सगळ्यांनाच येते, त्याच्यामुळे चुका होण्याची शक्यता ही फार कमी आहे। तरी पण आपण तिथं कळत न कळत झालेल्या ज्या चुका असतात त्या आपण त्यांच्या लक्षात आणून देऊन आणि त्या परत कशा होऊ नये यावर आपल्याला त्यांना मार्गदर्शन करायचं आहे। त्याचबरोबर काय करू नये, तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं, आपण त्यांचे रेकॉर्ड तपासत असताना आपल्याला त्यांच्या रेकॉर्डवर काहीही लिहायचा अधिकार नाही। जर तुम्हाला वाटते की इथे दुरुस्त होणं गरजेचं आहे तर एक वेगळं पेज घ्या, त्या वेगळ्या पेजवर त्या बैठक क्रमांकानुसार, तारखेनुसार त्यांना सूचना द्या। त्यांना सांगा की या बैठकीमध्ये अशा पद्धतीचा नवीन काही लिहायचं असेल किंवा ठराव राहिला असेल तर ते तिथं ॲड करा किंवा लिहा, किंवा जे काही त्यांनी लिहिलेलं आहे ते पद्धत जर थोडीशी दुसरी वेगळी असेल तर त्यांना आताची पद्धत काय आहे, कशा पद्धतीनं आपण तो गटाचा रेकॉर्ड लिहिला पाहिजे हे समजून सांगा। त्या रेकॉर्डमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा बदल करता येत नाही, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, आपण त्या रेकॉर्डमध्ये जर काही थोडंसं असं किरकोळ चुका असेल तर आपण त्याला व्हाईटनर पण लावायचं नाही, किंवा आपण जे फॉर्मॅट तयार करणार आहोत, आपण फॉर्मॅट करून लिहून देणार आहोत, ते सुद्धा त्याच्यामध्ये पण व्हाईटनर लावायचा नाही। त्यानंतर त्यांना आपल्याला रागवायचं नाही, त्यांना चांगल्या पद्धतीनं समजून सांगायचं आणि आपण म्हणजे एक हेडमास्टर म्हणून जातो तिथं असं न करता आपल्याला तिथं एक मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये जायचं आहे। जे काही आपण हे करणार ऑडिटचं सगळा लेखाजोखा आपण काढला, जमा खर्च काढलं, उत्पन्न खर्च काढलं, दायित्व संपत्ती काढली, ते आपण ते फॉर्मॅटमध्ये व्यवस्थित भरून त्या फॉर्मॅटनुसार सगळ्यांच्या समोर त्यांना, गटाच्या सदस्यांना वाचून दाखवायचं आहे, त्यांच्या सह्या घ्यायच्या आहे। त्या 3 प्रतीमध्ये आपल्याला फॉर्मॅट भरायचे आहे, एक गटाकडे राहील, एक ग्रामसंघाकडे जाईल आणि एक प्रभाग संघाकडे। अशा पद्धतीने आपल्याला ते फॉर्मॅट पण व्यवस्थित भरून द्यायचे आहे। त्याचबरोबर कच्चे एक रजिस्टर करून त्यामध्ये त्यांच्या पूर्ण व्यवहारानुसार
बचत झाली, कर्ज वाटप झाला, परतफेड झाली, त्याचं व्याज झालं, दंड, सगळे A to Z सगळा व्यवहार कच्च्या रजिस्टरमध्ये पण आपल्याला त्यांना लिहून द्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये पण जमा खर्च हा काढून सांगायचा आहे. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आहे की जे करणं आवश्यक आहे की जेणेकरून तुम्ही पुढच्या वर्षी तिथं गेल्यानंतर तुम्हाला तेच रजिस्टर घेऊन पुढच्या वर्षाचं ऑडिट काढणं हे सोपं होईल. त्याचबरोबर गटाचे रेकॉर्ड आपण चेक करणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि तोच रेकॉर्ड कसे चेक करायचे ते मी तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. लक्षात घ्या, आपल्याला गटाचे ऑडिट हे वर्षातून एकदा अंतर्गत करायचं आहे. त्या पद्धतीनं आपल्याला सध्या आपण CAचं गटाचं तरी ऑडिट करत नाही, पण गटाकडे लक्ष राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यातल्या त्यात गटाकडे सगळ्या प्रकारचा निधी आपण देत आहोत. जसं CIF आहे, VRF आहे, RF आहे, PMFMEचा आहे, ह्या सगळा OSFचा आहे. हा सगळा निधी आणि याचं कर्ज देऊन त्याचा व्याजदर हा वेगवेगळा देत आहे. तर त्याप्रमाणे तो निधी परतफेड येतो किंवा नाही, किंवा रजिस्टरला लिहिला जातो किंवा नाही, किंवा बँकेचं कर्ज येत आहे तर त्याची परतफेड व्यवस्थित आहे की नाही, त्याच्या रकमा लिहिल्या आहे किंवा नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या याच्यामध्ये आपल्याला पाहायचे आहे. आणि हे सगळं पाहत असताना त्यांना अध्यक्ष सचिव समोर ठेवून त्यांच्यासमोर आपल्याला त्यांचं ऑडिट पूर्ण करायचं आहे. धन्यवाद.